आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. सातारा जिल्हा शिक्षक समन्वय समितीचा विजय असो. सातारा जिल्हा शिक्षक समन्वय समिती सर्वांनी चुपया खाली बसून घ्या. सर्वांनी चुपया खाली बसून घ्या. सर्वांनी खाली बसून घ्या. चुपया चुपया सर्वांनी खाली बसून घ्या. बाहेर न घ्या. खाली बसून घ्या. या ठिकाणी सर्व पंतप्रधानांना विनंती की आपण प्रसंगाचे वृत्त माघारी उद्याचे विनंती आहे की आपण प्रसंगाचे या ठिकाणी सर्व संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आपल्याला पुढे पुढे सगळे पुढे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज रद्द करण्यासाठी आपण आज इथे एकत्रित झालेलो आहोत. या ठिकाणी शासनाने अनेक वेळा आपण मागण्या केल्या. शासनाकडे अनेक प्रकारे आपण निवेदन दिली, परंतु कुठल्याही प्रकारची मागणी शासनाने आतापर्यंत मान्य केलेली नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं त्यांच्या हाकेला हो देऊन आपण सगळेजण इथं उपस्थित झालेला आहात. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी विराट मोर्चाचं दर्शन दाखवून या सरकारला जाग आणून देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. या मोर्चाचं नियोजन करण्यामागं महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे हा जो अन्यायकारक बदल्यांचा GR काढलेला आहे, हा GR रद्द व्हावा. आणि जरी रद्द नाही केला तर ह्या कमीत कमी त्या बदली धोरणातले काही त्रुटी ज्या आहेत त्या धोरणातील त्रुटी तरी कमीत कमी बदलाव्यात, यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रहो, या सरकारनं आपली 1 महिना झाली निवडणूक चालू केली आहे. आपल्याला सुट्टीमध्ये जेवण धड गेलेलं नाही. आणि बघता बघता शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता या दृष्टीने आपण प्रयत्न केले. शाळा डिजिटल बनवल्या. शाळांना रंगरंगोटी केली. स्वतःच्या पदर पैशाने या ठिकाणी आपण शाळांना वरती आणण्यासाठी प्रयत्न केला. नाही, सरकारने आपल्या शिक्षक बंधू भगिनींना सगळे डवळाडवळ करून सगळा खूळ निर्माण केलाय आणि शिक्षकात मेळ ठेवला नाही. तर हा सगळा मेळ एकत्र आणण्यासाठी आपली संघटना आपल्या समन्वय समितीच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी आपण उपलब्ध आहे. आपण या ठिकाणी जमा झालेलो आहे. तर सर्वांनी मिळून आपण या ठिकाणी सर्व संघटनेचे सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचे खरं तर मी या ठिकाणी आभार मानतो. आणि मी समन्वय समितीच्या पुढच्या सदस्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय दशरथ दायगुडे सर, तालुका अध्यक्ष खंडाळा तालुका, यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. प्रथमतः मी सर्व जिल्ह्यातून आलेल्या तमाम शिक्षक बंधू भगिनी, सर्व संघटना यांचं स्वागत करतो. आपला वारसा महाराष्ट्राचा छत्रपती शिवरायांचा, आणि यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी घेतला होता. हे मोहम्मद तुघलकी शासन ना इथं महिलांचा विचार केला, ना शिक्षकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. शिक्षकांची मुलं उच्च शिक्षणाच्या लेवलला आहेत आणि असं कुटुंब विस्थापित करण्याचं काम आणि शिक्षकांना विस्थापित करून शासन कसला प्रगत महाराष्ट्र करू पाहतोय हा आपल्यासमोर प्रश्न पडतो. आणि मग या शासनाला जाग आणण्यासाठी आपण ज्या आवेशाने इथं आपण आलेलो आहोत आणि शासनाला जाग आणणार आहोत की शासनानं हा GR रद्द करावा आणि आपल्या या सर्व शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा. आणि यामध्ये सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा GR रद्द करण्याची घोषणा करावी. शासनाची मानसिकता पहा. आपल्या 30 जून पर्यंत स्टेटस को उठवून पुन्हा 30 जून पर्यंत मुदत वाढवून बदल्या करण्याचं धोरण असते शासन.
हा तुगलक निर्णय शासनानं रद्द करावा आणि यासाठी या शासनाचा मी आपल्या सर्व या तमाम शिक्षक बंधू भगिनीच्या वतीनं निषेध करतो आणि हा निर्णय रद्द. यानंतर जगदाळे सर मान आपलं मनोगत व्यक्त करतो. आज या ठिकाणी संपूर्ण सातारा जिल्ह्यात संघटनांची जी समन्वय समिती खरं तर बांधण्याचं काम करते. अरे काय केलं गेलं 1.5 महिन्यात शिक्षकाला आंदोलन गोड लागू दिलं. आज ही सगळी तमाम जनता उभी आहे. फक्त आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाला दाद मागण्यासाठी पर्यंत आलेलं आहे. काढलेला आहे तो का काढलेला आहे? जीवाची लाही कशी झालेली आहे शिक्षकांची. शासनाने हे जीवाची लाही कशी काय करून टाकलेली आहे. पोराबाळांचा हाल कसं करून टाकलेला आहे. आमच्या मुलांना लहान असताना सुद्धा किती हाल झालं. आम्ही वर्गात न नेता शाळेत प्रामाणिकपणे शिकवण्याचं कार्य सर्वांनी केलेलं आहे. जोड्याने सुद्धा आणि एकटे शिक्षकांनी सुद्धा मनापासून ते काम केलेलं आहे. परंतु आमची मुलं आता आम्ही 40 ते 50 वयोगटातील 53 वयोगटातील सर्व शिक्षक ह्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला शासनानं बदली करायचं ठरवलेलं आहे. आणि आता